अतिवृष्टीनं जे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी महादेव जानकर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. साहेब, तुम्ही आता काही संताप व्यक्त केला आहे. अजित पवारांनी मोठी घोषणा केली होती, 5,000 रुपयाची घर पडलेला मदत, शेतकऱ्यांना मदत व अन्नधान्य ते अद्याप वाटप आले आपल्या निदर्शनास आले. काय पाहणीच्या दरम्यान आले? मी गेली 12 दिवस झालं महाराष्ट्रातला विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश करून काल नांदेड, परभणी, बीड, धाराशिवला आज एंट्री केलेली आहे. बऱ्याचशाच ठिकाणी काय झालं की 40,000साठी सरपंचानं आत्महत्या केली. आता आम्ही प्रल्हाद पवारांच्या घरी गेलो नेत्रेवाडीला, त्याची अवस्था बघितली. तो कोणाशी बोलत नव्हता बिचारा, आणि हप्त्याची लिस्ट आली 2 बँकेची त्या ट्रॅक्टरची. तो रानात गेला, रानात पोझिशन बघितल्यानंतर त्याला वाटलं असेल 8 दिवसांनी मी काय देऊ. बायकोला मुलासनी सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, तो बिचारा आत्महत्या केली. आणि आता इथं जर आलो तर ह्याची चुलत भाव वगैरे कंपनी चांगली होती म्हणून बरं झालं. म्हातारी माणसं होती, मुलं होती. यातनं नियमानं असं असतं की ज्यावेळेस अफेक्टेड झालं असेल तेव्हा राज्याचा कलेक्टर, जिल्ह्याचा तहसीलदार प्रांतची ड्युटी असते की रेशनिंग त्याला मुबलक खाण्यापुरतं काय तेल बिल काय मीठ साखर लागते या ती प्रोव्हाइड करायची सोय असते. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब इथे येऊन गेले. नंतर देखील प्रश्न झाला. मी आता तहसीलदारला बोललो, हे बरोबर नाही. संध्याकाळपर्यंत ह्या लोकांना त्याचे चुलते पाहुणे येऊन देतील, तो भाग वेगळा आहे, आम्ही शेतकरी म्हणून. पण दिशीजीवर ड्युटी काय असते, मंत्री आमदार खासदार नाही येऊ द्या, तहसीलदार प्रांत कलेक्टर तलाठी यांची ड्युटी असते. किंवा सरकार आप्त काळात सरकार नसेल त्यावेळेस तुम्हीच राज्य चालवायचं असतं. प्रशासनाची ड्युटी होती, तर त्याला 4 दिवस झाले इथं पोझिशन मिळाली नाही. परत तो पवाराची अवस्था तशी. तर हे बरोबर नाही. म्हणून मी कालच मागणी केली की त्यांनी काय केलं, मराठवाड्यात 8,500 रुपये हेक्टर द्यायला लागलेत. आता एक सोयाबीन जर एकर लावायचं असेल तर 22,000 खर्च येतो या, आणि तुम्ही किती देत आहे 8,500. म्हणजे ही त्याच्या मीठच चोळायची अवस्था आहे. परत बऱ्याचशा शेतकऱ्याच्या पोरांनी शहरामध्ये कुठं कपड्याचं दुकान टाकलं, युरिया सापलं, त्यात पाणी गेले, त्याचं तर तुम्ही नावच घ्यायला तयार नाही. परत ही LIC जी पॉलिसी आहे ना, ती बोगस पॉलिसी आहे. किती मागणी असेल? आमचे 50,000 एकरी पाहिजेत. 50,000 एकरी 50 पाहिजे, हेक्टरी नाही. आणि त्या शेतकऱ्याचा पहिला 7-12 कोरा करा. लई मोठेपणाने बोलला होता तुम्ही, कोरा करू ते 7-12 पहिला कोरा करा. आणि आता ह्या पोझिशनमध्ये शेतकऱ्याच्या साऱ्या मुलांची शिक्षण फी माफ करा. दुसरी गोष्ट, एखादा आजारी पडलं तर लागणारा खर्च सरासरी असताना भरा. तुम्ही कर्जमाफीचं म्हणताय जानकर साहेब, तुम्हाला फक्त एक सांगतोय, अजित दादा दौऱ्यावर आलते, कर्जमाफी असं शेतकऱ्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सगळी सोंग करतायत, पैशाची सोंग करतायत, असं अजित दादांचं वक्तव्य. इलेक्शनच्या अगोदर तुम्हीच म्हणला होता ना, देवेंद्र फडणवीस साहेब, दादा शिंदे साहेब म्हणला होता आम्ही 7-12 कोरा करू. राजानं कधी रडायचं नसतं. त्या गादीवर बसल्यानंतर कर्ज काढून शेतकऱ्याला, जनतेला जिवंत ठेवायचं असतं. छत्रपती शिवाजीराजाचं राज्य होतं, त्यांच्या काळात अतिशय दुष्काळ पडला होता. माणसं मरायला लागली, पाणी प्यायला नाही. त्यांनी सरदारांचं तणकं बंद केलं आणि स्वतः 12-12 वाजता तिथं जायला लागले. कोणाला काय नाही, सारं मला सोनं नाणं सारं विकून टाकू. ज्या जनतेच्या जेव्हा मी राजा आहे आणि तीच जर दुःखात असेल तर माझ्या राजेपणाची झाल्यावर काय कामाचे आहे. आणि आताचे नाव घेऊन, शिवाजीचं नाव घेऊन राज्य करतात. राज्य सरकारला माझी विनंती आहे, मग आम्हाला राजकारण नाही करायचं, पण जनतेच्या मीठ पिळू नका, एवढीच आमची त्यांना विनंती आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्यात सगळी चर्चेला आहे. जालन्याला उपोषण सुरू आहे. आपण थोडंसं या विषयाकडून अलिप्त आहात का? नेमकी आता आजची भूमिका तुमच्या आरक्षणाबाबतीची काय? अलिप्त वगैरे काय नाही. हे काम दिल्लीचं आहे. दिल्लीत जोपर्यंत महादेव जानकरचं खासदार येणार नाहीत. मी एकदा 97ला पहिला STचा मोर्चा काढला होता, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत पंतप्रधानाची खुर्ची वाढवायला लायक होत नाही महादेव जानकर, तोपर्यंत तुझ्या ह्याला अर्थ काही राहणार नाही. आणि ज्यावेळेस माझे 10-15 खासदार येतील राज्यसभाचे, त्यावेळेस मी मुद्दा मांडीन, आय एम नॉट कॅपेबल फॉर दॅट सब्जेक्ट. मी आता लायकी नाही माझी. आता एक जोडून बघतो की आम्ही महादेव जानकरांना फार जमिनीवरती संघर्ष करताना पाहिलं, पण काही नेते आज चर्चेत माध्यमात येत आहेत, ते करतायत, पण त्याच्याबद्दल काय सल्ला असेल? एक लक्षात ठेवायचं, वाचा वगैरे हे राजकारण होत नाही. बुद्धीनं आणि त्याला संघर्ष करावा लागतो. शाहू फुले आंबेडकर शिवाजीची झालर द्यावी लागते. आणि एखाद्या समाजाबद्दल आपण वाईट बोललं, नेत्याबद्दल म्हणून नेतृत्व मिळत नसतं. नेतृत्व बावन्न कशी सोनं लागतं, कुणाच्या मेहरबानीवर नाही. माझं रेकॉर्ड असं आहे की मी कुठल्या जाती धर्माला शिवाय देत नाही. सर्व समान तो देश बांध, आणि सर्वांना घेऊन आपल्याला जावं लागेल. मी स्वतः नेमका हाके साहेबासाठी कुणासाठी मी त्यांची नावं कशाला घ्यायची तेव्हा, त्यांची नावच घेऊन आहे. मी काय केलं, स्वतःचा पक्ष काढला,
स्वतःच्या पक्षातून आमदार निवडून आणले, त्यात बहुजन समाजाचे, मराठा समाजाचे, आणि स्वतःच मी बी निवडून मंत्री झालो माझ्याच चिन्हावर, मी कोणाच्या नाही. मी मागच्या बारीनं BJP अलायन्स होता, BJP अलायन्समध्ये नाही आता मी, माझं स्वतंत्र ताकद आहे. आणि ते जे आहे ते कोणाच तरी चर्चेने स्क्रिप्ट दिलेले नेते असतात. मी स्क्रिप्ट माझी स्वतःचीच मी लिहितो. त्यात शाहू फुले आंबेडकर शिवाजीची स्क्रिप्ट असते माझी, आणि गरिबाची असते, वंचितांची असते, शोषितांची असते, शेतकऱ्याची असते. मी कोणाचा चमचा म्हणून देशभर फिरत नाही. महादेव जानकर शाहू फुले आंबेडकरांचा आपला शिपाई म्हणून सामान्य लोकाचा हे करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. लोकात जातो आहे. मी मंत्री होतो तरी असाच फिरत होतो, आणि मिनिस्टर पंतप्रधान होऊन देखील ह्या गावाला मी असंच भेटायला येणार आहे. एकूण एक खूप सडेतोड भूमिका जी आहे ती महादेव जानकरांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ज्या मागण्या केल्या ते सरकार दरबारी पूर्ण होत का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, बूम, साडे सांगवी.